श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. मंगळवेढ्यामध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होते. वृत्तीने सात्विक असलेल्या या कुटुंबातील सर्व मंडळी स्वामी भक्त होते. स्वामींची मोठ्या प्रमाणात भक्ती करायचे, मंत्र पडायचे. विशेषतः नवरा बायको दोघेही स्वामींच्या दर्शनाला रोज सकाळी जात असत. दोघेही स्वामींची मोठ्या प्रेमाने आणि अतीव श्रद्धेने आरती करायचे. स्वामींच्या चरणांना घट्ट मिठी मारून आपला सद्भाव प्रकट करायचे. स्वामींचे या ब्राह्मण कुटुंबावर विशेष प्रेम होते, कारण कधी कधी ते त्यांना घरी अचानक प्रकट व्हायचे त्यांच्या. आणि स्वामी घरी आले की दोघांना स्वर्गानंद व्हायचा. दोघांना एकदम स्वर्गामध्ये असल्यासारखं वाटायचं. स्वामींची सेवा करण्यात त्यांना एकदम अत्यानंद व्हायचा. एकदा स्वामी भर मध्याने त्या दाम्पत्याच्या घरी प्रकट झाले आणि दत्त म्हणून उभे राहिले. ब्राह्मणांची पत्नी घरी एकटीच होती. स्वामी घरी आल्यावर तिची गडबड उडाली, तरी सुद्धा तिने स्वामींना बसायला उत्तम आसन दिले, लोट ठेवला. स्वामी लोडला टेकून बसले. त्या ब्राह्मण स्त्रीने स्वामींची पूजा केली. स्वामी प्रसन्न झाले. मग त्या स्त्रीने विचारले, स्वामी, मी तुमची सेवा काय करू? काय तुमची सेवा करावी मी? स्वामी म्हणाले, मला काहीही नको. मला तहान लागली आहे. मी तुझ्याकडे थंडगार पाणी प्यायला आलो आहे. ब्राह्मण स्त्री एकदम चपापली. घटात जे पाणी होते ते मसूळ होते आणि त्यांनी जी विहीर खणून घेतली होती तिला पाणीच लागले नव्हते. काय करावे ते तिला कळेना. ती घुटमळू लागली. स्वामी म्हणाले, अगे, मला तहान लागली आहे, घरात पाणी नाही का? त्या ब्राह्मण स्त्रीच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणू लागली, स्वामी, पाणी मसूळ आहे आणि जी विहीर खणली तिला पाणीच लागले नाही. स्वामीने तिला खून केली आणि ते दोघे विहिरीपाशी गेले. स्वामीने विहिरीत डोकावले, मात्र विहीर पाण्याने गच्च भरून गेली. त्या स्त्रीला अतिशय आनंद झाला. ही बातमी गावभर झाली की स्वामीने केवळ विहिरीत डोकावले, मात्र विहीर पाण्याने भरून गेली. त्या स्त्रीने विहिरीतले पाणी काढले. ते इतके मधुर आणि सुगंधी होते की तिलाच आश्चर्य वाटले. स्वामी पोटभर पाणी प्यायले आणि त्यांनी ब्राह्मण स्त्रीची तहान कायमसाठी मिटवली. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींच्या नामात आपण अखंड राहिलो तर आपल्या भटकलेल्या आयुष्याला निश्चित दिशा मिळते. स्वामी तुम्हाला शाश्वत सुखाचा किनारा निश्चितपणे मिळवून देतात. एक लक्षात घ्या की ज्यांची वृत्ती स्वामी चरणांशी एकरूप होऊन जाते त्यांचे दुःख स्वामींना आपोआप कळते. आपण स्वामींना काही सांगावे सुद्धा लागत नाही. ते आपणहून आपले दुःख हलके करतात. शाश्वत सुखाचा वारा स्वामी आपल्याला सहजपणे मिळवून देतात. आपण खरे तर स्वामींकडे काहीही मागायचे नसते, त्याची गरज नाही, एवढे तुम्ही ध्यानात ठेवा. तुमच्या आता लक्षात आले असेलच की स्वामींच्या सहवासात आपण अखंड राहिलो की मनातली भीती संपुष्टात येते. स्वामी आपल्या सोबत आहेत याची खात्री पटते. जीव आनंदाने सुखावतो. ब्राह्मण दाम्पत्याची कोरडी विहीर पाण्याने गच्च भरून वाहू लागली. ही घटना सर्वांना कळली आणि लोकांची गर्दी विहिरीभोवती जमली. स्वामींनी केलेला हा चमत्कार चर्चेचा विषय झाला. विहीर खणून अनेक वर्षे उलटली होती, परंतु पाण्याचा एक टिपूस त्या विहिरीत कधी डोकावला नव्हता. स्वामींनी केवळ विहिरीत डोकावून पाहिले मात्र, आणि त्याबरोबर मनगटावर एवढा जिवंत झरा अचानकपणे प्रकट झाला आणि विहीर पाण्याने तुडुंब भरून गेली. ही दैवी घटना केवळ स्वामींमुळेच घडली. गावाचा पाण्याचा प्रश्न स्वामींनी सोडवला होता. त्या दिवशी रात्री स्वामी विहिरीजवळ एक कट्टा होता, त्यावर बसले होते. सर्वत्र शांतता पसरली होती. माथ्यावर पौर्णिमेचा चंद्र होता. पिठूर चांदणे पसरलेले होते. ब्राह्मण दाम्पत्य बाहेर आले आणि विहिरीकडे जायला निघाले तेव्हा त्याने एकदम आश्चर्याचा धक्काच बसला. स्वामी विहिरीजवळच्या कट्ट्यावर बसले होते. त्यांच्या भोवती 3 तेजस्वी यती बसले होते
आणि स्वामी त्यांच्याबरोबर बोलत होते. अचानक ते यती उठले तर ते श्री दत्तात्रय आहेत हे ब्राह्मण दाम्पत्याला दिसले. ब्राह्मण दाम्पत्य धावत धावत विहिरीजवळ गेले. तेव्हा श्री दत्तात्रय गुप्त झाले आणि स्वामी मात्र एकमुखी श्री दत्तासारखे त्या दाम्पत्यासमोर प्रकट झाले. दोघांची खात्री पटली की स्वामी दत्तात्रयाचे अवतार आहेत. स्वामींच्या चरणावर दोघांनी आपला माथा टेकवला. स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिले, तुमचे कोट कल्याण होईल. आणि स्वामी एकदम गुप्त झाले. ते ब्राह्मण दाम्पत्य स्वामींना भोवती शोधू लागले. स्वामी त्यांना कुठेही दिसेनात, म्हणून ते औदुंबरापाशी गेले. स्वामी तिथेच बसले होते. त्या दोघांना मध्यरात्री आलेले पाहून स्वामी त्यांना चटकन म्हणाले, झाले ना दर्शन? तुमची इच्छा होती ती पूर्ण केली. ब्राह्मण दाम्पत्य स्वामींच्या एवढे प्रेमात पडले होते की त्यांना आता वाटू लागले स्वामींपासून एक क्षण सुद्धा दूर व्हायचे नाही. स्वामींनी त्यांच्या मनातले ओळखून आपल्या पादुका त्यांना दिल्या आणि सांगितले, विहिरीच्या बाजूला जे औदुंबराचे झाड आहे तेथे या पादुकांची विधिवत स्थापना करा. मी तुमच्या बरोबरच आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींवर निखळ प्रेम करणाऱ्या प्रत्येक भक्ताला स्वामी प्रेमाने जवळ घेतात, आपल्या हृदयाशी घट्ट करतात. खरे सांगायचे तर स्वामीच भक्तांच्या प्रेमात अखंड बुडून जातात. त्यासाठी अखंड स्वामी स्मरण आणि केवळ त्यांचे चिंतन करावे लागते, इतकेच. प्रापंचिक आयुष्यात दुःखाच्या लाटा सतत कोसळतच असतात. त्या रोखणे खूप वेळेला कठीण होते, परंतु स्वामींच्या नामाचा बंधारा आपण अथकपणे बांधून काढला तर त्या दुःख लाटा स्वामीच परतवून लावतात. हे सत्य एकदा का पचनी पडले की सुखाची बरसात होते. म्हणून तुम्हाला कळकळीने सांगते की स्वामींच्या नामात अष्टप्रहर राहण्याचा निकराचा प्रयत्न करा. त्यातच तुमचे आयुष्यभराचे कल्याण आहे, हे निश्चित. आता आपण स्वामींचा कृपा तारक मंत्र म्हणूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड समीबळ पाठीची नित्य आहे रे मना. आतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. थँक्यू.